हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. चातुर्वर्ण्य आणि गीता रहस्य भाग 2. गुणकर्म म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी गुणकर्म याचा नेमका अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. गुणकर्म हे 2 शब्द नसून हा एकच शब्द आहे. त्याची फोड करून गुण आणि कर्म असे वेगळे शब्द केल्यामुळे त्यांचा योग्य अर्थ घेतला गेला नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्था चुकीची राबवली जाण्याला नेमके हेच कारण आहे. गुण असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लगेच त्रिगुण येतात. तेव्हा आता प्रथम त्रिगुण म्हणजे काय ते पाहू आणि मग गुणकर्म म्हणजे काय ते पाहू. गुण म्हणजे तम, रज आणि सत्व हेच आपल्या मनपटलावर उमटतात. तमोगुण म्हणजे स्वार्थाने बरबटलेला मनुष्य. दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल परंतु स्वतःची तुंबडी भरली पाहिजे या विचाराचा मनुष्य. काहीही न करता आपल्याला सर्व काही मिळाले पाहिजे अशी त्याची वृत्ती असते. त्यासाठी इतरांना आपले गुलाम करण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. त्याचे इप्सित साध्य झाले नाही तर तो चिडतो. क्रोध करणे आणि आळस हा त्याचा स्थायी स्वभाव असतो. हा कामवासनेने भरलेला असतो. तसेच हा वाईट सवयीने ग्रस्त झालेला असा महाव्यसनी असतो. हा अत्यंतिक भावनाप्रधान हळवा असतो. त्याला आयते आणून देणारा देवा समान असतो परंतु त्याला विनाकष्ट न आणून देणारा त्याचा शत्रू असतो. अशाच्या डोक्यात प्रहार करायला हा तयार असतो. याचा अर्थ जो आणून देतो तो जर न आणून देईल तर तो त्याच्याही डोक्यात प्रहार करायला तयार असतो. उपकार स्मरणे वगैरे त्याला माहीत नसते. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवणे, लुबाडणे, प्रसंगी दुसऱ्याचा छळ करणे, असत्य बोलणे इत्यादी याचे नित्य आचरण असते. विघ्न संतोषीपणा हा याचा जोडधंदा असतो. दुसऱ्याचे नुकसान झाल्यावर विकट हास्य करण्यात हा पटाईत असतो. एखाद्याचे वाटोळे झाल्याच्या बातम्या हा अतिचवीने सर्वांना ऐकवत असतो. एकदा मी अफलातून नगरीतील काही कामाकरता गेलो होतो. इतक्यात भर बाजारात एकदम गलका झाला आणि लोक सैरावैरा मुख्य चौकाच्या दिशेने धावत सुटले. मला समोरून काळू येताना दिसला. त्याला मी अगदी सहजच कुतूहल म्हणून विचारले, काय झाले? लोक असे मुख्य चौकाच्या दिशेने का पळत आहेत? त्यावर अतिउत्साहाने सुहास्य वदन करून काळू म्हणाला, मुख्य चौकात ती रम्य नगरी नावाची इमारत आहे ना, तिला आग लागली आहे. हे ऐकून मला तर धक्काच बसला. कारण माझ्या माहितीप्रमाणे ती इमारत माझ्यासमोर उभा असलेल्या दस्तूरखुद्द काळूचीच होती. मी त्याला तसे म्हटल्यावर तो शांतपणे परंतु 3264 करत म्हणाला, ती इमारत माझ्या मालकीची होती परंतु आता नाही, कारण मी काल सायंकाळीच ती विकली. असे म्हणून त्याने वर विकट हास्य केले. रजोगुणी पक्का संसारी असतो. कोणाच्या अध्यात ना मध्यात. स्वतःकरिता मी, माझा, माझे, माझी आणि कौटुंबिक असेल तर आम्ही, आमचा, आमचे, आमची असा याचा दृष्टिकोन असतो. जेथे स्वार्थ असेल तेथे आपण आपला, आपले, आपली असा नाईलाजाने तडजोडीचा दृष्टिकोन तो ठेवतो. जेथे स्वतःला तोशिष असेल तेथे तुम्ही, तुमचा, तुमचे, तुमची असा अलिप्त भाव असतो. काम करावे, भरपूर धन जोडावे, बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे आणि भरपूर उपभोग घेत विनाकटकट जीवन जगावे असा याचा स्थायी स्वभाव असतो. तो स्वतः पलीकडे काहीही जाणत नाही. स्वतःला भरपूर उपभोगून झाले आणि उरले, टाकून द्यावे लागत असेल तेव्हा तो दान करतो. तेथेही उपकार करून तो दुसऱ्याकडून वदवून घटवून घेतो आणि मग दान देतो. पुढे कधी संधी मिळाली तर दिलेल्याची वसुलीही करतो.
देवळात गेला तर देवाला मागण्यांची यादी सादर करतो. प्रचिती आल्यास लघुरुद्र, महापूजा वगैरे करीन असे आश्वासन देतो. प्रचिती आल्यास देवाचे सर्व काही यथासांग करतो. एखादा बाबा सिद्ध पुरुष आहे, त्याच्यामुळे धनसंपत्ती मिळते, रोगराई नष्ट होते असे समजल्यास तेथे जातो. प्रचिती आल्यास त्याच्या कच्छपी लागतो, न आल्यास बाबाची पॉवर गेली असे समजून दुसऱ्या बाबाच्या शोधार्थ निघून जातो. बाळू लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी वगैरे नव्हता. कधीकधी त्याला शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्याच इयत्तेत पुन्हा मुक्काम करावा लागायचा. त्याचे सवंगडी परीक्षा उत्तीर्ण होत असत, चांगले गुण मिळवत असत. हे सर्व पाहून एक दिवस बाळू खूपच रडकुंडीला आला. मित्रांना म्हणाला, हे असे माझ्याच बाबतीत का घडते? त्यावर बाळूचा प्रिय मित्र साळू म्हणाला, बाळू मित्रा, तुझा देवावर विश्वास नाही. हे काही चांगले नाही. तू दररोज देवदर्शनाला जात जा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. बाळूने आपला प्रिय मित्राचा सल्ला मानला. लगेच देवळात जाऊन तो देवाला म्हणाला की देवा, मला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण कर. मी रोज तुझ्या दर्शनाला येईन. काय चमत्कार झाला आणि कळायला मार्ग नाही. त्या दिवसापासून बाळू खूप अभ्यास करू लागला. तो परीक्षेत छान गुण मिळवून उत्तीर्ण झाला. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी बाळू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत गेला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण संपल्यावर बाळू देवाला म्हणाला, देवा, तुला वचन दिल्याप्रमाणे रोज तुझ्या दर्शनाला येतो. हे तुला चांगले माहीत आहे. आता मला चांगली नोकरी मिळवून दे. तुला 100 नारळांचे तोरण बांधीन. काय आश्चर्य पहा, बाळूला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. बाळूने देवाला 100 नारळांचे तोरण बांधले. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. बाळूचे लग्नाचे वय झालेच होते, चांगली नोकरीही होती. बाळू देवाला म्हणाला, देवा, मला चांगली नोकरी दिलीस. तुला वचन दिल्याप्रमाणे 100 नारळांचे तोरण बांधले, हे तुला माहीत आहेच. आता मला चांगली बायको दे. तुला तिच्याच हातचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवीन. काय आश्चर्य पहा, तसेच झाले. बाळूला त्याच्याच कचेरीत काम करणारी बायको मिळाली. देवाला तिच्या हातचा नैवेद्य खायचा होता. या धास्तीने उत्तम स्वयंपाक करणारी बायको देवाने मिळवून दिली. बाळूने स्वतःच्या आवडीचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य बायकोकडून करवून देवाला दाखविला. मग तो प्रसाद मोठ्या चवीने स्वाहा केला. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. एक दिवस बाळू देवाला म्हणाला, देवा, मला मुलगा पाहिजे. महाअभिषेक, महारुद्र करीन, महाप्रसाद दाखवीन. बाळूला मुलगी झाली. बाळू मित्रांना म्हणाला, देवबीव काही नाही बरं, सर्व थोतांड आहे. सत्वगुण. सत्वगुणी मनुष्य अतिसात्विक स्वभावाचा असतो. शांत, धीरगंभीर, प्रामाणिक आणि दुसऱ्याचा विचार करणारा असा त्याचा स्वभाव असतो. तो अत्यंत सचोटीने व्यवहार करणारा असतो. हा अतिसज्जन असतो, सदाचारी असतो, सदा विनम्र असतो. दुसऱ्याला दुःख होईल अशी कोणतीही कृती हा करत नाही. परोपकार हा याचा स्थायी स्वभाव असतो. आपल्याला मिळाले नाही तरी चालेल, परंतु दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये, ही त्याची वृत्ती असते. त्यामुळे दुसऱ्याचा काही फायदा होत असेल, दुसऱ्याची सोय होत असेल तर हा स्वतःच्या फायद्याकडे दुर्लक्ष करतो. प्रसंगी स्वतः नुकसान सोसतो. समाजाची सेवा करायला हा नेहमी तत्पर असतो. प्रत्येक गोष्टीतून चांगले तेच शोधायची याची प्रवृत्ती असते. दया, क्षमा, शांती, करुणा हा याचा मंत्र असतो. हा अतिशय श्रद्धावान असतो. परमेश्वराची प्रार्थना करताना सर्वांना सुखी ठेव, सर्वत्र शांती, सद्भाव नांदो अशी अति भावपूर्ण इच्छा तो व्यक्त करतो. त्रिगुणांमुळे आत्मा साक्षीभाव सोडतो. हे 3 गुण अविनाशी अशा देहाला, आत्म्याला देहात जखडून बद्ध करतात. या 3 गुणांमुळे प्रकृती सृष्टीकडे, त्यातील वस्तू जगताकडे आकर्षित होत असते. या 3 गुणातून वस्तूचा उपभोग घ्यावा अशी महाप्रबळ इच्छा, वासना आणि कामना निर्माण होते. इच्छित वस्तू मिळवण्यासाठी प्रकृती काय वाटेल ते करायला तयार होते. येथे बुद्धी भ्रमिष्ट होते, मन प्रबळ होते. प्रसंगी हातून प्रमाद घडतो, यामधून भोग निर्माण होतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे देह या 3 गुणांमुळे जेव्हा भोगापवर्गतेत अडकतो तेव्हा विनाकारण अंतस्थ आत्मा त्यात स्वतःला गुंतल्यासारखे मानतो. काही कालावधीत देह म्हणजेच आपण आहोत अशीच त्याची म्हणजे आपली समजूत होते. वास्तवात देहादी इंद्रिय मोहात अडकलेली असतात, परंतु अंतस्थ आत्म्याच्या देहातील जवळिकीमुळे अंतस्थ आत्मा स्वतःलाच भोगमायेत अडकल्यासारखे, बद्ध झाल्यासारखे मानतो. त्यामुळे तृप्त न झालेले भोग अंतस्थ आत्म्याला चिकटतात. जीवात्म्याच्या इच्छांना अंतस्थ आत्म्याने वेळोवेळी तथास्तु असा आशीर्वाद दिलेला असतो. त्यांच्या तृप्तीची जबाबदारी अंतस्थ आत्मा स्वतःवर ओढवून घेतो. सद्यजन्मी निर्माण झालेले परंतु अतृप्त राहिलेले भोग पुन्हा जन्म घेऊन अंतस्थ आत्मा पूर्ण करण्याच्या मार्गी लागतो. आयुष्य संपल्यामुळे प्रकृती नष्ट होते, परंतु अविनाशी आत्मा या भोगमायेमुळे बंधनात जखडून जातो. या त्रयीच्या बंधनात आत्मा स्वतःचीच ओळख विसरतो आणि स्वतःला भोगी समजतो. याला एकच कारण म्हणजे आत्मा आपला साक्षी भाव सोडतो आणि देहाच्या अतिपरिचयामुळे स्वतःची अवज्ञा करून घेतो. आता गुणकर्म म्हणजे काय ते पाहूया. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्रिगुण प्रकृतीचे आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था भगवंतश्रींनी सांगितलेली आहे, त्यामुळे त्याचा या त्रिगुणांशी काहीही संबंध नाही. भगवंतश्री म्हणजेच परम आत्मा हा प्रकृतीपासून भिन्न आहे, तो गुणातीत आहे. प्रकृती म्हणजे देह. या देह भावनेमुळेच, प्रकृतीच्या मोहामुळेच आत्म्याचे विस्मरण होत असते. जेव्हा आत्मा गुणकर्मानुरूप 4 वर्ण विभागात विभागतो तेव्हा तेथे गुण याचा अर्थ प्रकृतीचे त्रिगुण नसून ते आत्मतत्वाला अपेक्षित असे गुण आहेत. आत्मतत्वाला अपेक्षित गुण म्हणजे आत्म्याने देह धारण करताना जे गुण अपेक्षित केले होते ते गुण होत. आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण संचित भोग लपेटून देह त्याग करतो. हे संचित उपभोगून संपविणे आवश्यक असते. एरवी आपण मुक्त होऊ शकत नाही. तेव्हा या संचिताचा विचार करून आत्मा नवीन देह धारण करण्यासाठी योग्य अशी योनी निवडतो. या नवीन योनीद्वारा नवीन देह धारण करून गतजन्मीचे संचित भोग नष्ट करण्याचा आत्म्याचा प्रयास असतो. त्यासाठी आत्मा अशा गुणांनी युक्त देह धारण करतो की त्या देहामुळे संचित संपुष्टात येईल. योनी निवडल्यावर आत्मा जीवात्मा निर्माण करतो. हे गुण आत्मा जीवात्म्याला संचित भोग नष्ट करण्यासाठी देतो. त्यानंतर जीवात्मा आत्मप्रेरणेने देह धारण करतो. देह धारण केल्यावर जेव्हा मनाचा जन्म होतो, मनाचा आविष्कार होतो, तेव्हा प्रकृती आत्मप्रेरणेपेक्षा मनाप्रमाणे चालचलन करू लागते. त्यावेळी या प्रकृतीचे असे खास गुण तयार होतात, ते म्हणजे त्रिगुण होत. त्यांचा आत्म्याने जीवात्म्याला दिलेल्या गुणांशी काहीही संबंध नाही. याच कारणास्तव जोपर्यंत या प्रकृतीच्या त्रिगुणांमधून जीवात्म्याची सुटका होत नाही आणि तो गुणातीत होत नाही, सगुणातून निर्गुणी होत नाही, तोपर्यंत आत्म्याने जीवात्म्याला दिलेले गुण उदित होत नाहीत, नष्ट होत नाहीत आणि म्हणून तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. अशा प्रकारे आता प्रकृतीचे त्रिगुण आणि आत्मप्रेरणेने जीवात्म्याला मिळालेले गुण यातील फरक स्पष्ट झाला. आत्मप्रेरणेचे गुण समजण्यासाठी उदाहरण घेऊया. एक मनुष्य खूप मेहनत करून डॉक्टर होतो, परंतु नंतर तो रुग्ण न तपासता नाटक सिनेमात काम करतो किंवा गायन वादन करतो. येथे प्रकृती त्याला भरपूर पैसे मिळवण्यासाठी रजगुणी किंवा गोरगरिबांची सेवा करण्यासाठी सत्वगुणी डॉक्टर करते, परंतु तो आत्मगुणांमुळे संचित नष्ट करण्यासाठी कलाकार होतो. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. एक मनुष्य अभियंता होतो, प्रकृती त्याला व्यवसाय करायला रजगुणी करते, परंतु तो संचित संपुष्ट करण्यासाठी आत्मगुणाने क्रिकेट खेळतो. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. एक मनुष्य उच्च शिक्षण घेतो, प्रकृती गुणांनी पैसे मिळवण्यासाठी रजगुणी होतो, परंतु आत्मगुणांनी तो योगी होतो. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते.
एक मनुष्य भरपूर शिकतो, विद्या विभूषित होतो, परंतु नोकरीधंदा न करता तो आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करतो. रजगुणी प्रकृती त्याला विद्या विभूषित करते, परंतु आत्मगुणांमुळे संचित नष्ट करण्यासाठी तो स्वतःला जनसेवेला वाहून घेतो. अशा प्रकारे संचित नष्ट करण्यासाठी मनुष्याचा आत्मगुणाने जन्म होतो. परंतु जन्मानंतर मनाचा आविष्कार होतो आणि प्रकृती देहादी इंद्रियांच्या उपभोगांसाठी आत्मगुण निष्प्रभ करून प्रकृतीचे त्रिगुण उदित करते. यात आत्म्याचा विसर होतो. मनुष्य तम, रज आणि सत्व या प्रकृतीजन्य गुणात अडकतो. परंतु ज्ञानी त्रिगुणांचा योग्य तेवढाच वापर करून गुणकर्माने जीवन व्यतीत करतो. त्यामुळे यथाकालावधी त्याच्यात बदल होतो. मनुष्य आत्मगुणांनी वर्तन करू लागतो. हे स्वयंभू आत्मप्रेरणेमुळे घडत असते. भौतिक वस्तू जगताच्या अतिमोहामुळे जे या बदलाचा स्वीकार करत नाहीत ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. याला आपण प्रारब्ध किंवा असेच काही म्हणतो. हरिओम.